भिवंडीत गुटखा घोटाळा. डम्पिंग ग्राऊंडमधून कोट्यवधींचा माल पुन्हा बाजारात. भिवंडी शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जप्त केलेला प्रतिबंधित गुटखा नष्ट करण्याऐवजी पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचा खुलासा झाला आहे. आणि या प्रकरणात अन्न औषध प्रशासन, गुटखा माफिया आणि स्थानिक यंत्रणेमधील काही घटक यांच्या संगनमताचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना भिवंडीतील रामनगर परिसरातील डम्पिंग ग्राऊंड येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एफडीएने छापेमारी जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांचा गुटखा नष्ट करण्यासाठी येथे टाकण्यात आला होता. मात्र रात्रीच्या सुमारास काही नागरिकांनी डम्पिंग ग्राऊंडमधून गुटख्याचे पॅकेट्स काढून टेम्पोमध्ये भरले जात असल्याचं पाहिलं आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ टेम्पो अडवला असता बाजीराव ब्रँडचा मोठ्या प्रमाणात गुटखा बाहेर काढला जात असल्याचं उघड झालं आहे. नागरिकांच्या मते हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकलेला गुटखा टप्प्याटप्प्यानं बाहेर काढून पुन्हा बाजारात विकला जातो आहे. आणि या प्रकरणात डम्पिंग ग्राऊंडची देखरेख करणारे कर्मचारी, गुटखा माफिया तसेच एफडीए अधिकाऱ्यांच्या सहभागाबाबत गंभीर शंका व्यक्त केली जाते आहे. यापूर्वीसुद्धा डंप करण्यात आलेला गुटखा अशाच पद्धतीनं बाहेर काढून विकला गेला असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. आणि या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तसेच स्थानिक नगरसेवक साजू सिद्दीकी आणि माजी नगरसेवक निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा प्रकार संगनमताचा परिणाम असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान गुटख्यावर बंदी घालण्याची मागणी एकीकडे होत असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रशासनाचा कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जे दुपारी चाविंद्रा डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी गुटखा पकडण्यात आलेला आहे. नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळाला. या ठिकाणी विशेषतः कोणत्या कंपनीचा हा गुटखा आहे, कोणी या ठिकाणी आणलं होतं आणि या ठिकाणी काय चालू होतं, गुटखा माफिया गुटखा घेऊन जात होते तेव्हा या ठिकाणी पकडण्यात आले. हे दुपारपासूनच कारवाई झालेली आहे याच्यावर, म्हणजे गाडी पकडलेली आहे. परंतु आम्हाला आत्ता माहीत पडलं, आम्हाला जसं माहीत पडलं तसं आम्ही इथं पोहोचलो. रईसबाईची एक सर्वात मोठी मागणी आहे की गुटखा बंद झाला पाहिजे भिवंडीमध्ये सर्व. तरी पण गाड्या चालू आहेत आणि याच्या मागं जे पण असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. नक्की हा जो प्रकार होता तो प्रकार नक्की काय, या ठिकाणी डिस्पोज करण्यासाठी आणलं तर डिस्पोज का करण्यात आला नाही, आणि हे जे गुटखा माफिया जे ही गाडी घेऊन पळ काढण्याच्या तयारीत होते त्यांच्यावरती म्हणजे काय डिस्पोज झालंच पाहिजे. त्याच्यावर केमिकल टाकून त्याला जाळण्यात यावं, परंतु असं झालं नाही. आणि काही लोक पाठीमागून येऊन गुटखा घेऊन जात होते अशी आम्हाला माहिती भेटली. त्यावेळेसच आम्ही तुरंत इथं आलो. इथं पाहणी केली सर्व. काही गोण्या त्या साईडला पडलेल्या होत्या. मग आम्ही जाऊन स्वतः तिथे जाऊन पाहणी केली. काही टेम्पो घेऊन देखील गेले. एक टेम्पो तिथे आहे, उभा आहे, भरलेला आहे. अर्धा भरलेला आहे, अर्धा खाली झालेला आहे. म्हणजे कोणाच्या संगनमताने होत आहे काय आता जे पण असेल याच्या मागे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.